भगवान आदिशंकराचार्य सांगते की तुझं सौंदर्य, तुझं धन, तुझं बल, तुझी सत्ता, तुझं ऐश्वर्य, तुझी विद्या हे कुठेही कामाला येणार. व्यवहार कार्यात त्याचा उपयोग कर, परंतु माझी ही अध्यात्म विद्या, माझी ही ब्रह्मविद्या, माझी ही अपरोक्ष विद्या ही सुद्धा तू घेत. आणि कर्तव्य म्हणून मृत्यू लोकामध्ये तू पहा. म्हणून विचारलं पहिल्यांदा की तुम्ही मृत्यू लोकामध्ये का आला, तर का येण्याचं कारण असं होतं की वासना पूर्ण झालेली नव्हती. समर्थ म्हणतात की वासना धामीनं पडली गळा. ही वासना पूर्ण करण्यासाठी तू मृत्यू लोकामध्ये आलास, तर ती पूर्ण करण्यामध्येच वेळ घालवू नको. अधून मधून तू उपासनेला, उपासनेचा महाश्रय. जर तू उपासनेला लागशील तर उपासनेच्या माध्यमातून मी तुला मोक्षाच्या गतीला प्राप्त करीन. जर तुझी मोक्षाची गती अपूर्ण राहिली असेल तर तिथं मी स्वतः तडातडी उडी घेईन. मी काय करेन? उडी घेईन. म्हणून सत्पुरुषांचं जे सांगणं आहे आणि सिद्धांत, सिद्धावस्थेला जाण्यासाठी शिष्याचं जे ऐकणं आहे, हे दोन्ही एकत्र झाल्यानंतर ब्रह्मतत्वाचा जन्म होतो, आत्मतत्वाचा जन्म. त्याची स्मृती उत्पन्न होते. नष्टो मोहा स्मृती तत्व, त्याला स्मृती उत्पन्न होते. परंतु त्यासाठी करावं काय लागतं? तर आयुष्य ही एक रत्नपेटी आहे आणि तिला जपून ठेवण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे सुसंस्कारितच जीवन जगावं लागतं. हे ज्यावेळेस आपल्याला कळू येतं त्यावेळेस जुने संस्कार आपल्याला ते पेलत नाहीत, है की नाही? महाराजांचा अनुभव घेतला, सिद्धपुरुषाचा अनुभव झाला. 2 वर्ष साधना केली, उत्तम गाडी चालली आणि मध्येच काय झालं? मध्येच जुन्या संघाचे लोक, पत्नी नोकरीला गेली आणि जुना संघ पुनश्च एकत्रित आला आणि ह्या व्यक्तीनं जग सोडला आणि मदिरापान सुरूच केलं. मदिरापान सुरू केलं. 10-11 दिवसाला त्या पत्नीला कळालं. नारायण. 10-11 दिवसाला त्या पत्नीला समजलं आणि पत्नी तिच्या माहेरच्या व्यक्तीला घेऊन आली. बघते काय, तर घरामध्ये बेधुंद पडलेली ही व्यक्ती. गुरुदेवांना कोणच साकडं घातलं. सुरतला गेले, पुन्हा कानावर घातले की पुणेच म्हटले, पण माझ्या पतीने हे मद्यपान चालू केली. बडा भाषाचं जे जद असते ले जा, काय असेल शक्ती काय माहित नाही, बस विश्वास उत्पन्न आहे का इथे. विश्वास कार्य करतो, त्या पुरुषांचं तपस्या कार्य करते, ती वस्तू कार्य करत नाही. नाही का? ती वस्तू नाही कार्य करत, राख नाही कार्य करत, भस्म नाही कार्य करत, त्याच्या पाठीमागची पावर कार्य करते, है का नाही? चिठ्ठी काम करते का? नेत्याकडे गेल्यानंतर चिठ्ठी नाही काम करत. मला कहते जा ले उधर से वो बड़ बादशाह का जल ले लिया और उसको पिला दे उसमें डालकर. अब तो अपने हाथ से खुद शराब पिला लेना. ते बड बादशाहचं जल त्याला पाजतं. दुसऱ्या दिवशी त्याला पॅचेस सुरू झाले. पॅचेस समजले ना आपण, म्हणजे बस सकाळी 4-5 वेळा जायला लागला. हळूहळू ते वाढत घेतात. गाडी बीक झाली. डॉक्टरने ऍडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं की म्हटले किडनी खराब व्हायला लागली, कारण लघवी थांबायला लागते. डॉक्टरने सांगितलं किडनी खराब व्हायला लागले. आणि मग या व्यक्तीनं क्षमा मागली. पण या मृत्यू लोकातून पार होण्यासाठी पहिली गोष्ट, जसं तुम्ही आम्ही इथं एकत्रित आलो आणि जाताना इथून उठून आम्ही एका घरात नाही जाऊ शकत, जाऊ मुळीच नाही. जसं आम्ही मृत्यू लोकात एका घरात जाऊ शकत नाही इथे जमलेलो, तसंच प्रत्येक जण आपल्या अन्य योनीतून आलेला आहे. म्हणून भारतीय संस्कृती 84 लक्ष योनी मानते, तस्य पुन्हा जन्म न विद्यते. भगवान श्रीकृष्णांची वचनं मानतेत, स्वीकारतेत. आणि शेवटी भगवंतांनी सांगितलंय की जर तू स्वीकारत नसेल तर तुझी इच्छा करीश्य वचनंत. माझं सांगणं कार्य आहे अर्जुना, ऐकणं ना ऐकणं तुझं कार्य आहे. म्हणून पहा की तो परमपिता परमात्मा कृष्ण रूपानं आलाय आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहिलाय आणि आपल्या भक्ताला पाठीमागं ठेवलंय युद्धाच्या काळात. काय प्रेम असेल,
युद्धाच्या काळात आपल्या भक्ताला पाठीमागे ठेवलंय. आणि सांगितलं की येणारं जे ते बाण आहे, येणारी विद्या आहे, येणारे शस्त्र आहे, येणारी शक्ती जी आहे ती मी माझ्यावर झेलतो. कुठलाही मनुष्य मृत्यू लोकामध्ये, वेदशास्त्र असं सांगते की कुठलाही मनुष्य मृत्यू लोकामध्ये आधाराशिवाय जगू शकत नाही. स्त्रीला पुरुषाचा आधार हवा, मुलाला आईचा आधार हवा, गुरुला शिष्याचा आधार हवा, देवाला त्याचा आधार हवा. एकमेकाच्या आधार आहे. निराधार ही पृथ्वी सुद्धा नाही. म्हणून शेवटी सांगितलं की पृथ्वीला आधार काय आहे, तर म्हटले शेष. शेष म्हणजे नाग का नाही, शेष म्हणजे यानंतर 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 जे अंतिम तत्व उरेल त्याला म्हणायचं शेष. त्याच्या डोक्यावर आहे. कुणाच्या? त्या शेषाच्या. यानंतर 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 जी उरेल ते शेष आहे, त्याच्या डोक्यावरती पृथ्वी आहे. म्हणून या मृत्यू लोकातून पार होण्यासाठी जर उत्तम काय मार्ग असेल तर श्रवण आहे. श्रवण भक्ती बस. आणि श्रवण भक्ती ज्याला प्राप्त झाली, आज ना उद्या तो निश्चित मुक्त झाला. ऐकी नाही. आज आपण कुणाची शिवी जर ऐकली असेल आपल्याबद्दल दिलेली, तर आज ना उद्या तंटा हा आहेच. आहे की नाही आहे. त्याचप्रमाणे आज ना उद्या तुम्ही जर श्रवण करत असाल, श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, यासाठी श्रवणे पाहिजे उत्तम गती बस. श्रवण जरा तुम्ही श्रेष्ठत्वानं करता, श्रेष्ठत्वानं बरं का, जिव्हाळ्यानं. एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. राजा जनकाच्या काळामध्ये उत्तम माझ्या जागी कोण असा राज्यधारी आहे, राज्य करेल म्हणून शोध सुरू झाला. ज्यावेळेस तो शोध सुरू झाला त्यावेळेस तो उत्तम अधिकारी मिळेना. परंतु जनकांच्या नजरेतून तो उत्तम अधिकारी मिळत नव्हता. पण तसे अधिकारी अनेक होते. जनकांनी विचारलं अष्टावक्रा, त्यांच्या गुरुना, 12 वर्षाचा गुरु आणि 62 वर्षाचा शिष्य, त्यांना विचारलं गेलं की म्हटली मला उत्तम अधिकारी प्राप्त व्हावा म्हणून मी काय करावं. गुरुनी शिष्याला सांगितलं, 12 वर्षाचा गुरु, काळा, ठेंगणा, वाकडा, अष्टावक्र मुनी. तर हे लौकिक अर्थानं वाकडा, ठेंगणा, काळा, परंतु अष्टावक्र म्हणजे अष्टदा प्रकृतीकडे ज्यानं तोंड फिरवले असावं. नारायण. ठीक आहे. त्या शिष्याचं सांगितलं की म्हटले की तुझ्या समस्येचं निरसन करतो चल ये. तुझी समस्या काय आहे की तुला उत्तम उत्तराधिकारी मिळत नाही. अरे उत्तराधिकारी अनेक आहेत, परंतु बेटा 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला 12 वर्षाचं पोरगं म्हणतंय. परंतु बेटा का बरं? शास्त्र म्हणतं ते ज्ञानवृत्त आहे आणि हा वयोवृत्त आहे. फरक एवढा आहे. हा ज्ञानवृत्त आहे, ते वयोवृत्त आहे. मी तुला एक युक्ती सांगतो. म्हटले सांग गुरुदेव सांग. तुला एक युक्ती सांगतो. तुझ्या राजगादीच्या वर, तुझ्या आसनाच्या वर 51 तलवारी टांगून ठेव. किती? 51 तलवारी टांगून ठेव. आणि प्रत्येक तलवार घोड्याच्या केसानं बांधून ठेव. तलवारी बांधून ठेवल्या आणि म्हटले जो कोणी उत्तराधिकारी स्वतःला समजतोय त्याला त्या आसनावर बसव. आसनावर बसवलं आणि आसनावर बसवल्यानंतर त्याला सांग म्हटले की वरती न बघता आजची मध्या की उद्याची मध्या तू राज्याबद्दल विचार विनिमय स्वतःचा करायचा.
विचार विनिमय करणारी व्यक्ती अशा निवडल्या गेल्या. विचार सुरू झाला. विचार सुरू करता 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 हा व्यक्ती गालाला हात लावून वर पाहत होता की विचार करतोय मी इकडं, परंतु ह्यातली एक जरी तलवार सुटली तर माझा शिरच्छेद आहे. आता त्या काळच्या तलवारी नाही का, आणि घोड्याच्या केसानं बांधायच्या. खरं तरी वाटतंय का? पण घोडी बी तशीच असतील हो. जय जय. तिथे भगवंत होते श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परास येत्या. फक्त श्रद्धाच कार्य करते, विश्वास कार्य करतो. म्हणून देव फळ देत नाही तर देवावर बोलेला विश्वास फळ देतो. जय जय रमणी. याचा स्वीकार कर अथवा न कर, तू स्वतंत्र आहेस असं भगवंताने अर्जुनाला सांगितले. 18 अक्षौणी सेनेमध्ये मी तुला बोललोय अर्जुना, मी तुला बोललोय. 18 अक्षौणी सेनेला नाही बोललो, कारण तुझी श्रद्धा मला दिसली. आणि श्रद्धा का दिसली तर या मृत्यूलोकात तू विक्षिप्त आहेस, म्हणून तुझा विषाद योग सुरू झाला की तुला मृत्यूलोक नकोसा वाटला. संत उडिया बाबांना एका शिष्याने विचारलं की मला मला भगवंताचं दर्शन कधी होईल. महाराज मला भगवंताचं दर्शन कधी होईल. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. उडिया संत उडिया बाबा माहिती आहे ना, 3 दिवस 4 दिवस पाठीमाग होतो. महाराज मला देवाचं दर्शन कधी होईल. महाराजांनी सांगितलं ते काय तर म्हटले डोंगर. हे काय म्हटले झाड. ते काय नदी. हे काय म्हटले तू कोण आहेस तर नाव सांगितलं. म्हटले हे सगळं ज्यावेळेस तुला स्वप्न दिसेल त्यावेळेस तुला देवाचं दर्शन होईल. जय जय. जू सकपना और देखना ऐसे जग को मान, नानक इनमें कछ साचो नहीं बिनु भगवान. अरे साधी गोष्ट आहे. म्हटले रात्री 8 तासाचं स्वप्न बघतोस आणि सकाळ सुद्धा 8 तासाचं स्वप्न बघतोस. मधला वेळ तत्परीत घालवतोस. कसला संसार करतोयस. कल्पनेचाच संसार. कल्पना मना कल्पना कल्पदी कल्पन मोडितस. तुझी अभियोग. म्हणून जय जय रघुवीर. निमित्तानी पश्यानी भव्य सव्यसाची. म्हणून आज जे निमित्त आहे गुरुपौर्णिमेचं तुम्हाला आम्हाला हेच शिकायचं आहे इथून की श्रवण भक्ती पहिल्यांदा श्रेष्ठ आहे आणि अंतिम भक्ती आहे कृपा. अंतिम भक्ती आहे कृपा. आपली भक्ती कृपेला प्राप्त व्हावी. कृपा कधी भक्तीला प्राप्त होईल का? नाही. नारायण. ओम. श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. काय होतं बरं श्रवणानं? मग सांगितलं की जर आपण शिवी कोणाची ऐकली असेल आपल्याबद्दल तर ती आज ना उद्या वैर धारण करून त्याची फलप्राप्ती घेते. सत्पुरुषमध्ये श्रवणे वय उत्तम गती. तू श्रवण कर. काय कर? तुझ्या अंतरीचा नाद श्रवण कर किंवा बाहेरची गीता वचन त्याचा स्वीकार कर. श्रवणे पाविजे उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. जर सात्विकतेचं तर श्रवण असेल तर निश्चितच तुला शांती प्राप्त होते. शांती. एक छोटं उदाहरण सांगतो आपल्याला. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर काय होतं असं आपल्या गुरुला शिष्याने विचारलं. त्यांनी सांगितलं 5 देवतापैकी ही प्रकट देवता आहे. तिला अर्घ्य दिल्यानंतर जे हवं ते सुद्धा तुला प्राप्त होतं, परंतु ते अर्घ्य देण्याची श्रद्धा आणि अर्घ्य देण्याची सामग्री ही तुझी पवित्र असली पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्यावर प्रसन्न झाला. साधूच्या वेशामध्ये तिचं हरण केलं सीतेचं. तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. मी कथा नाही सांगत आपल्याला, तर तो सांगतोय त्याचं. अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. शोध लागला हनुमंताच्याकडून आणि प्रभूंनी त्याला निरोप दिला की तिला तू घेऊन येऊन आहे तशी सोड. तिला तू घेऊन ये आणि आई तशी सोड, अथवा एखाद्या दूताबरोबर तिला पाठव. अनेक वेळा निरोप पाठवले प्रभूंनी. हा घेऊन आला नाही. त्यावेळे अगस्त्य ऋषी प्रभूंना भेटायला गेले. ऋषी अगस्त्य, काय सामर्थ्य आहे नाही ऋषींच्यातली. ऋषी अगस्त्य ऋषी त्यांना भेटायला गेले आणि अगस्त्य ऋषीने सांगितलं की प्रभू, हे जगाला माहित नाही तुम्ही कोण आहात, परंतु मी जाणतो तुम्ही कोण आहात.
मी साक्षात तुमचं दर्शन निर्गुण रूपात केलेलं आहे आणि आज माझं भाग्य आहे की मी तपस्या करायला आलेलो आहे आणि सगुण रूपात मी दर्शन करतोय. प्रभू क्षमा करा, मी तुम्हाला उपदेश करत नाही, परंतु माझी याचना आहे की ज्याला तुम्ही निरोप पाठवलेला आहे तो दशग्रंथी रावण अतिशय तपस्वी पुरुष आहे आणि त्याचा इष्ट आहे शंकर. आणि महाराज प्रभू तुमचा बी इष्ट आहे. उमेशी अति आदरे राम ध्यातो पजाराम विश्राम योगेश्वराचा जपूने मिला देव गौरी हराचा स्वयनीववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर. अगस्त्य ऋषींनी प्रभूंना प्रार्थना केली की प्रभू तुम्ही थांबा आणि मी सांगतोय ते ऐका. तुम्ही असं करा की सूर्याची उपासना सुरू करा. कशाची? सूर्याची उपासना सुरू करा. 7 दिवस सूर्य नारायणाचे तुम्ही व्रत करा. अगस्त्य ऋषी दिव्य पुरुष. अरे तपस्येतून उठून असं म्हटलंय शास्त्रामध्ये, तपस्येतून उठून त्यांना तहान लागली तर एका ओंजळीमध्ये समुद्र पिले होता. आपल्याला 14 रुपयाची बाटली सरत नाही त्यावेळी. जय जय. समुद्र एका आचमनामध्ये ज्यांनी पिलेला असे अगस्त्य ऋषी. त्यांची पत्नी सुद्धा तशीच तपस्वी. प्रभूना याचना केली की प्रभू मी सांगतोय ते ऐका. तुम्ही असं करा की या सूर्याची 7 दिवस उपासना करा आणि त्याचे हे मंत्र मी तुम्हाला देतो. आणि अगस्त्य ऋषींनी त्यांना मंत्र दिले. का दशग्रंथी हा रावण हा भारी पडेल, कारण हा मायावी आहे. हा मायावी आहे. मन मायावी, बुद्धी मायावी, इंद्रिय मायावी. तुम्हाला कुठे धोका देतील सांगता येत नाही. तुम्ही सूर्याची उपासना करा, तुम्ही तेजाची उपासना करा. खरीच गोष्ट आहे. समर्थांनी सुद्धा सूर्यनारायणाचीच उपासना केली. अगार कुळकिळकात हितमाचे करावे. काय हो, सूर्याची उपासना केली, सूर्य नमस्कार घातले समर्थांनी सुद्धा. म्हणून सगळ्या संतांमध्ये समर्थांचं शरीर जर पाहिलं तर असं वाटतंय, कसं वाटतंय की त्यावेळी सुद्धा बॉडी बिल्डिंग करत असतील लोक, नाही काय. बलदंड होते, कोदंडधारीचे दास होते. म्हणून साधक कसा असा लुचूपुचू काहीतरी कमारतीकडे करून बसलेला आहे, साधना करतोय, याचा काही काम नाही. बस आहेत, सगळी गर्दी झालेली आहे प्रत्येक महाराजा पाठीमाग. भगवान श्रीकृष्ण सांगते मला गर्दीची गरज नाही, मला 18 अक्षौणी सेनेमध्ये अर्जुना तू हवायस. ज्याला संसारातून मोक्ष हवाय त्याला संसार काय आहे हा ओळखावा लागतो. त्याच्याशिवाय पुढे गर्दी होत नाही. तुला शांती हवे, श्रवणे होय मुक्ती. तू श्रवण कर. का? श्रवणे पावीचे निवृत्ती. श्रवण केल्याशिवाय निवृत्तीला तुझं चित्त जाणार नाही. का बरं? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणते ज्ञानदेवानं माझ्यावर कृपा जर काय निवृत्ती राहताना माझ्यावर कृपा काय केले सर, तर ज्ञानेश्वर सांगतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदिले संपूर्ण माझे हाती. माझ्या गुरुची कृपा काय असेल तर माझ्या गुरुनी मला दिसणाऱ्या वस्तूतून निवृत्त हो म्हणून सांगितले, ही माझ्या गुरुची कृपा. जय जय. तुम्ही फ्रेश आहात का? मी तुम्हाला आज शेवटचा दिवस आहे, खडखडून देतो. तुम्ही पोट भरून आहे का? 4 महिने 5 महिने आपली भेट नाही, फोन काका कुणाचा घेत नाही. हे बाळ जन्माला आल्या म्हणून मी काही नियम मोडले, थोडेसे. तुम्हाला सांगतो, जे मृत्यू लोकात तुम्हाला वाट्याला दुःख आलेलं असतं ते प्रामाणिकपणे जर तुम्ही त्याच्याकडे साक्षी भावानं जपलं तर ते तुमच्या साधनेच्या वेळेस उपयोगी पडतं.
घरातली व्यक्ती स्वतःची इंद्रिये, स्वतःचे संस्कार, आपले आप्तइष्ट, आपले सगळे सोयरे ह्यांची ओळख तुम्हाला मृत्यू लोकातच होते आणि तुम्ही त्याच मृत्यू लोकात उत्तम प्रकारचे दास होऊ शकतात. म्हणून समर्थाने सांगितले, ओळखावा जनांचा स्वभाव. अगोदर घरातल्या कुटुंबातल्या आपल्या इंद्रियांची संस्कारांची ओळख करून झाल्याशिवाय पुढे गती येत नाही. का बरं? ज्याला साधनाच करायची नाही, ज्याला मुक्तीची इच्छा नाही, ज्याला भगवंताची इच्छा नाही, त्याला पुढे कशाची इच्छा नाही. का? अनेक इच्छाना घेऊन पुन्हा मृत्यू लोकांमध्येच राहतोय आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन, पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात येतोय. म्हणून सद्गुरू आजच्या दिवशी, खरा सद्गुरू एकच मागणं मागतो की बाबा रे, पुन्हा आईच्या गर्भाला त्रास द्यायला येऊ नकोस. तू बघितलंच नाही मृत्यू लोकात काय आहे का? दगड, विटा, माती, धोंडे, पाणी याच्या व्यतिरिक्त काय आहे का? या मृत्यू लोकात पंच महाभूतापेक्षा इतर काय आहे का? आणि या मृत्यू लोकांमध्ये स्वतःचं चित्त बांधून ठेवतोस आणि जाताना जशी गती, जशी मती तशी गती. म्हणून खरा सद्गुरू आजच्या दिवशी आपल्या शिष्याला श्रीफळ सुद्धा घेत नाही, फळ सुद्धा घेत नाही, वस्त्र घेत नाही, भांडी घेत नाही, अन्य काही घेत नाही. घेतो तर एकच की मला ते दे. काय दे? तर पुन्हा मी आईच्या गर्भात टांगून घेणार नाही. नारायण. आणि ही जर तू भिक्षा घालत असतील तर मी तुला शरणागत म्हणून स्वीकारतो, नाहीतर तू कर, जप कर, तप कर आणि पुन्हा मोहामध्ये पुन्हा जन्माला ये. निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्मृत्या विनिवृत्त कामा. तू स्वतःला सुज्ञ समजतोस, विमान तयार केलं, जहाज तयार केली, तू आकाशातून उडायला लागलास, परंतु तुझ्या हृदय आकाशापर्यंत गेला नाहीस. तू तुझ्या हृदय आकाशामध्ये जा आणि तुला यात सुख आहे का हे तो अनुभव करून घे आणि मग तुझं मुमुक्षुत्व जाग कर आणि माझ्या वाट्याला ये. माझ्या वाट्याला, कारण मी तुझ्या वाट्याला बसलेलो आहे. का बरं? समर्थ म्हणते, तू वासना धामीनं पडली गळा, 10 इंद्रिय तुझ्या गळ्यात पडलेली आहे, तरी सुद्धा तू म्हणतोस की मस्त आहे, छान आहे. कसं काय रे? रात्री मला दुबईवरून एकाचा फोन आला आणि त्याचा पहिल्यांदा मी फोन घेतला नाही, पुन्हा ठेवला, पुन्हा केला, पुन्हाही घेतला नाही, तिसऱ्यांदा घ्यावा लागला फोन त्याचा. तिसऱ्यांदा फोन घेतल्यानंतर त्या व्यक्तीनं मला काय विचारावं? नाव आहे श्रीराम. तर म्हणतो की मी राम बोलतोय. कुठून बोलतोय? तर म्हणला दुबईवरून बोलतोय. राम दुबईला गेलेत का कधी? जय जय. राम लंकेपर्यंत गेलेत, फक्त दुबईला गेलेत का? नाही. परंतु दुबईला नेणारी कोण आहे आणि दुबईत जाऊन सुद्धा तुला स्मरण देणारी कोण आहे, याचं जर तुला स्मरण असेल तर तुझी गुरुपौर्णिमा सफल झाली. जय जय. तुला तिथपर्यंत नेणारी कोण आहे? वासना. आणि तिथं स्मरण करून देणारी कोण आहे? तर गुरु. तुला स्मरण असेल, तुझी गुरु पौर्णिमा सफल झाली. यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते विष्णवी प्रविष्णवी. तू ऐक, तू श्रवण कर, थांब जरा. तू अनेकांचं ऐकतोयस आणि अनेकासारखं करतोयस, परंतु एखाद्या सत्पुरुषाचं ऐक, थांब जरा. सद्गुरु आयऱ्या गायऱ्याला प्राप्त होत नाही. निगुरा नाही, निगुरा होता ही एका मंदा, निगुरा होता ही एका मंदा. तो स्वतःच्या हिता संबंध असतो. म्हणून सद्गुरूची महिमा वर्णन करणं कुणात ताकद नाही, परंतु तरी सुद्धा ज्याची ज्याची श्रद्धा आणि ज्याच्यावर कृपा झाली त्यांनी ती उचलली आणि लेखणीला आरंभ केला. तर तिथं शेवटी सांगितलं की मी पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली, संपूर्ण जंगलाचे बोरू केले, तरी मी सद्गुरूचं गुणगान करू शकत नाही. त्या दुबईच्या मुलांना रात्री विचारलं, म्हटले काका हा 4 महिन्याचा विरह आम्हाला सहन होणार नाही. म्हटलं विरहामध्येच भगवंत प्राप्त होते, संयोगामध्ये नाही. संयोगामध्ये गुणदोष दिसते आणि वियोगामध्ये प्रेम उत्पन्न होतं. म्हणून गोपीनी वियोगामध्येच भगवान कृष्णाला प्राप्त करून घेतलं होतं, संयोगामध्ये नाही. संयोगामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि गोपी एकत्र आल्या त्यावेळेस लोकांनी त्यांच्यावर आरोप केले की म्हटले हा देव बाई विळला आहे. जय जय. अजून ते ऐकतोयच आपण.
सहस्र 100 आलं आहे की नाही. परंतु भगवान श्रीकृष्णाने मोराचं मुकुट वर लावलं आणि सांगितलं की मी मयूर स्वरूप आहे. माझ्या डोळ्यांनी मी संपूर्ण सृष्टी कृष्णमय पाहतोय. तिथे मला गोपी कुठे दिसणार नाही. मोराला पिसे किती आहे आणि डोक्यावर तुला सुंदर नाचतोय. परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणते की मोराला 1000 डोळे असून सुद्धा त्या डोळ्याचा उपयोग नाही, परंतु गुरुने दिलेल्या एका ज्ञाननेत्राचा मृत्यू लोकात चालण्यासाठी उपयोग होतो. अशा सद्गुरूवर लांछन उचलणारे जे काय असते ते श्रवणानं स्वतः तिथे जाऊन डोळ्याने पाहून आत्मानुभूती घेऊन. नाही कालच एक महिला मला नमस्कार करायला आली त्यावेळेस तिला सांगितलं होतं की तिने हाच दिंडीतून येताना त्यांना प्रश्न केला की म्हटले अशा तुमच्या बाबूंचं आम्हाला ऐकाय मिळाले. अरे इतक्या दिवस ते वयाच्या 20 वर्षापासून सत्संग देते ते तुला ऐकाय मिळालं नाही. वा. वयाच्या 20 वर्षापासून 70 पर्यंत गेले, आजपर्यंत तुला ऐकाय मिळालं नाही. परंतु त्यांच्याबद्दल तुझी श्रद्धा तोडण्यासाठी अशा प्रकारचं कुठल्या मिशनरीनं कुठेतरी हे वावटळ उठवलं, तिथं मात्र तू विचारायला आली.